बालाजी बिल्डकॉनच्या बिल्डर दिव्येश देलवाडिया यांच्याकडून फसवणूक झाल्याचा आरोप असणारी तक्रार करण्यात आली असून बिल्डर करून अर्धवट घर माथी मारून नंतर उरलेल्या कामांसाठी नकार देत असल्याची तक्रार ग्राहकाने मेहरेश यांच्याकडे केली आहे। महारेराने काम पूर्ण झाल्याचे आदेश देऊनही या बिल्डरने ही कामे पूर्ण न करता महारेराला सुद्धा जुमानत नसल्याचं ग्राहकाने एडीएन सोबत बोलताना म्हटलंय। याबाबत ग्राहक आणि त्यांचे वकील यांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी विजय कुमार गंगाधर दाभाडे। मी बालाजी बिल्डकॉन बिल्डर देलवाडिया यांच्याकडनं 2018 मध्ये 30 नंबरचे रो हाऊस विकत घेतले होते। बिल्डरने ताबा पावती बनवून दिली, पण राहिलेले काम जसं लाईट फिटिंग, नळ फिटिंग, कलरचे काम हे एका महिन्याच्या आत करून देतो असे आश्वासन दिले। ज्यावेळेस 1 महिना झाल्यानंतर ज्यावेळेस मी बिल्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस बिल्डर माझा फोन घेण्यास टाळाटाळ करत होता, उडवाउडवीची उत्तर देत होता। आज देता कल देता असं म्हणता त्यांनी 1 वर्ष घातलं। शेवटी मी त्याला कायदेशीर नोटीस पाठवून माझं राहिलेलं काम करून देण्याची मागणी केली, परंतु त्या कायदेशीर नोटिसीचा पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही। शेवटी मला महारेरा पुणे येथे त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करावी लागली। महारेरा अध्यक्षांनी माझ्या तक्रारीचा पूर्ण अभ्यास करून 24 नोव्हेंबर 2019ला बिल्डर विरुद्ध निकाल देत 1 महिन्याच्या आत राहिलेले काम करून देण्याचे आदेश दिले, पण बिल्डर महारेराच्या निकालालाही काही जुमानत नाही म्हणल्यावर तेथील रहिवाशांना काय मानत असेल। नमस्कार, मी ॲडव्होकेट रामहरी नुसते, पुणे। माझे पक्षकार विजय कुमार गंगाधर दाभाडे यांनी शेंद्रा येथील बालाजी बिल्डकॉन यांच्या 42 कॉपरस्टोन या रोहाऊस प्रकल्पातील रोहाऊस क्रमांक 3 खरेदी केलेला होता, ज्याचा संपूर्ण मोबदला हा त्यांनी त्या सदरच्या बिल्डरला दिलेला होता। रोहाऊसचा ताबा देताना या बालाजी बिल्डकॉन या बिल्डरने या रोहाऊसमधील अर्धवट कामे अपूर्ण अवस्थेत पूर्ण करून न देता ह्या बिल्डरचा ताबा या विजय कुमार दाभाडे आमच्या पक्षकारांना दिलेला होता। त्यानंतर आमच्या पक्षकारांनी वारंवार बिल्डरकडे विनंती केलेली होती की सदरची जी अर्धवट कामे जी अपूर्ण अवस्थेत आहेत ती पूर्ण करून देण्याची विनंती केलेली होती, पण त्याकडे या बिल्डरने जाणीवपूर्वक मुद्दाम दुर्लक्ष करून त्यांचे अतोनात नुकसान केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला कायदेशीर मार्गाचा वापर करावा लागला। त्या कामी या बिल्डरला आम्ही लीगल नोटीस देखील बजावणी पाठवलेली होती। या लीगल नोटीसला देखील या बिल्डरने कुठलं जुमानले गेलेले नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो महारेरा न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागली। त्या कामी आम्ही महारेरा न्यायालयामध्ये रीतसर कंप्लेंट दाखल केलेली होती, ज्या कंप्लेंटची नोटीस देखील या बिल्डरला बजावण्यात आलेली होती, तरी देखील हा बिल्डर या महारेरा न्यायालयामध्ये उपस्थित झालेला नाही। सबब महारेरा न्यायालयाने दिनांक 24/11/2025 रोजी या बिल्डरच्या विरोधात निकाल देत जी अर्धवट कामे आहेत ती पूर्ण करून देण्याचे निर्देश दिलेले होते। 30 दिवसांमध्ये ही कामे पूर्ण करून देण्याची होती। आज 90 दिवस उलटून गेले तरी ह्या बिल्डरने ती सदरची कामे पूर्ण करून देण्याची कुठलीही तसदी घेतलेली नाही। त्यामुळे या बिल्डरला कायद्याचे तसेच महारेरा न्यायालयाचा कुठलाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे। तो महारेरा न्यायालय देखील जुमानत नसल्याचे दिसून येत आहे। म्हणून आम्हाला पुन्हा एकदा महारेरा न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली आणि या बिल्डरचं रेरा रजिस्ट्रेशन नंबर हा रद्द करण्याची मागणी आम्ही महारेरा न्यायालयाकडे केलेली आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।